आहे आणि तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली होती अमरावती विद्यापीठावर की ते कुठल्याच प्रकारचं याच्यावर लक्ष देत नाही. आता ही बातमी माझ्या कानावर आली. मी खरं तर आता हे कलेक्टर साहेब नवीन आले, परंतु पूर्वीच्या कलेक्टरना मी या अनुषंगानं सूचना दिली होती. कारण तुझ्या पेपरच्या बातम्याही कात्रनं मला दाखवण्यात आली होती. त्या अनुषंगानं मी पूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिली होती की हे पाणी आतमध्ये का येते, अलीकडंच का येते, काय त्याला उपाययोजना केली पाहिजे किंवा प्रतिबंधात्मक काय आपण कार्यवाही या संदर्भात केली पाहिजे. तुम्ही त्या संदर्भात माहिती घ्या आणि समजा DPCतनं काही करावं लागत असेल तर आम्ही करू. शासनाची काही मदत घेणं आवश्यक असेल तर ती आम्ही घेऊ किंवा जे काही करावं लागेल ते आमची करण्याची पूर्णपणानं तयारी आहे. आणि त्या बाबतीमध्ये आता नवीन जिल्हाधिकारी आले, त्यांनाही मी आपल्या समोर या ठिकाणी सांगेन की आपण माहिती घ्या आणि पुढं कशा पद्धतीनं आपल्याला जाता येईल की जेणेकरून हे पाणी त्यामध्ये न जाता, कारण ते पाणी जाऊन जे त्याचं मला वाटतं क्षार त्याला काय म्हणतात त्याची जी पीएच लेवल आहे. पीएच लेवल, सॉरी, पीएच लेवल आहे. ती पीएच लेवल जी त्याची मला वाटतं वाढते, तर त्या अनुषंगानं योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना. नाही, आता आपण मी आता परवाच पर्यटन मंत्र्यांशी बोललो. त्यांच्या समवेत आपण सिंदखेड राजा असेल, लोणार असेल, या संदर्भामध्ये मी माझं स्वतःचं पत्र दिलंय. संबंधित आमदार आमचे मनोज कायंदे साहेब त्यांचंही पत्र त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की या दोन म्हणजे जिथं जिजाऊंचं जन्मस्थान सिंदखेड राजा, तर त्याही गावाच्या एकूण डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये आणि लोणार जे जागतिक सरोवर आहे म्हणजे जागतिक वारसा आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा वेळ देण्याच्या संदर्भात विनंती केली आणि या संदर्भात लवकर बैठक लागेल आणि जो विकास आराखडा या अनुषंगानं आहे त्या संदर्भात आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि एक पर्यटन महोत्सव सुद्धा आपल्याला लवकरात लवकर आपल्या या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आपल्याला घ्यायचा, त्या संदर्भात सुद्धा माझी बोलणी. नाही, जिगाव संदर्भात आढावा घेण्यात आला आहे. एकूणच जिगाव प्रकल्पाची कुठपर्यंत म्हणजे पूर्तता झाली त्याचा आढावा घेतला. जी गावं, मला वाटतं 26 गावं आहेत जिगाव प्रकल्पातली, बरोबर ना? 26 गावं, त्या 26 गावांच्या पुनर्वसनाच्या, त्याचबरोबर त्याच्या नागरी सुविधा असतील किंवा अन्य जे काही छोटे मोठे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत या संदर्भात सुद्धा प्रत्येक माणसाचा विषय ऐकून घेऊन त्याला योग्य त्या पद्धतीच्या सूचना किंवा कार्यवाही करण्याच्या संदर्भात संबंधित विभागाला, संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे. आणि जिल्हा म्हणजे खरीप हंगामपूर्व बैठक सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पार पाडली. कर्जमाफीची घोषणा केली झाली जिल्ह्यामध्ये? नाही, जिल्ह्यामध्ये आता त्या संदर्भात कामकाज सुरू आहे ना. सहकार विभागाला या संदर्भामध्ये आदेश दिलेले आहेत आणि सहकार विभाग शासनानं जो काही क्रायटेरिया घालून दिलेला आहे त्यामध्ये या जिल्ह्यातले किती शेतकरी बसत आहेत त्याची छाननी करून संबंधित अहवाल हा सरकारकडे पाठवला जाईल आणि मग सरकार त्या संदर्भामध्ये जेवढे पात्र शेतकरी असतील त्यांना योग्य ती मदत देण्याचा संदर्भातला निर्णय.